कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती शहरात जगी स्वागत। खासदार बळवंत वानखळे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे आयोजन। यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी वाहली खांद्यावर। अमरावती शहरामध्ये भक्तिमय वातावरण। महाराष्ट्रातील 431 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशी करिता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावती शहरात 4 दिवसानंतर आगमन झाले। त्यानिमित्ताने अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखळे यांच्या वतीने पालखी जगी स्वागत करण्यात आले। यावेळी यशोमती ठाकूर यांनी महिला समवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी सीमेवर लढणाऱ्या सैनिक व सैनिकांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला। 33 दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पोहोचणार पंढरपूरला। अमरावती शहरात आई रुक्मिणीच्या पालखीचे यावेळी फटाक्यांची आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चौरिया, मनपा आयुक्त सचिन कलंत्री सह अमरावतीकर उपस्थित होते। यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत, त्यांच्या बायका, त्यांच्या घरातल्या जे मंडळी, काही एक्स सर्व्हिसमॅन, ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी रामराजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतात।